नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी सोपान लोरे. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत या ठिकाणी 493 जागासाठी या ठिकाणी भरती होणार आहे. तर ही भरती मित्रांनो कुठल्या डिपार्टमेंटमध्ये होणार आहे किंवा त्याला काय डिग्री लागणार आहे, त्याची वयोमर्यादा काय ठेवण्यात आलेली आहे, ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, ऑफलाईन भरायचे आहे, त्याची शेवटची तारीख काय असणार आहे किंवा कुठल्या वेबसाईटवरती भरायचा आहे किंवा या ठिकाणी आपल्याला काय फीस असणार आहे, याचा सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी बघणार आहोत. परंतु त्या जर अगोदर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर येणाऱ्या बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा. चला तर मग या ठिकाणी आपण जाहिरात बघूया. तर मित्रांनो, महाजन सॉरी. तर महाट्रान्सको रिक्रुटमेंट 2025 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये या ठिकाणी 493 जागासाठी भरती होणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी जर तुम्ही पदाचं जर नाव बघितलं मित्रांनो, तर हे पद आहे मित्रांनो कार्यकारी अभियंता सिव्हिल. यासाठी 4 पद भरण्यात येणार आहेत. अतिरिक्त कार्यकारी अभियंता सिव्हिल यासाठी 18 पद असणार आहेत. त्याच्यानंतर उपकार्यकारी अभियंता सिव्हिल यासाठी 7 पद असणार आहेत आणि सहाय्यक अभियंता सिव्हिल 134 पद असणार आहेत. सहाय्यक महाव्यवस्थापक ए त्यासाठी 1 पद असणार आहे. वरिष्ठ व्यवस्थापक त्यासाठी 1 असणार आहे आणि व्यवस्थापक यासाठी 6 पद असणार आहेत. त्याच्यानंतर उपव्यवस्थापकासाठी 25 पद भरण्यात येणार आहेत. उच्च श्रेणी लिपिक या ठिकाणी 37 आहेत आणि निम्न श्रेणी लिपिकमध्ये 260 आहेत. अशा एकूण 493 जागासाठी या ठिकाणी ट्रान्सको महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये या ठिकाणी 443 जागासाठी या ठिकाणी भरती होणार आहे. जे विद्यार्थी या ठिकाणी आता सिव्हिल असेल त्यांना 8-9 वर्षाचा अनुभव असेल, बी असतील सिव्हिलमध्ये झालेला असेल तर त्यांनी 7 वर्षाचा अनुभव असेल, सिव्हिल असेल 3 वर्षाचा अनुभव असेल किंवा सी ए असे जर विद्यार्थी असतील तर या ठिकाणी त्यांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार या ठिकाणी या महाविद्युत पारेषणमध्ये अर्ज करायचा आहे. आणि पद क्रमांक 9 आणि 10 मध्ये मित्रांनो, ज्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी बीकॉम डिग्री झाली असेल तर त्या विद्यार्थ्या लिपिकसाठी उच्च श्रेणीसाठी MSc आपल्याला बंधनकारक आहे. त्याच्यानंतर निम्न श्रेणी लिपिकसाठी या ठिकाणी बीकॉम प्लस MSc असणं बंधनकारक आहे. आणि याची वयोमर्यादा मित्रांनो फक्त 3 एप्रिल 2025 रोजी ज्या विद्यार्थ्यांना 18 ते 40 वर्ष झालेले अशा विद्यार्थ्यांच्या ठिकाणी अर्ज करू शकतात. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण दिलेलं आहे 1 ते 2 पद असते त्यांना 40 वर्षापर्यंत चालेल. 3, 4, 8 आणि 10 ही पद वयाच्या 38व्या वर्षापर्यंत तुम्हाला भरता येतील. त्याच्यानंतर 5, 6 आणि 7 हे मित्रांनो 45 वयापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. आणि पद क्रमांक 9 57 वर्षापर्यंत अर्ज करू शकता. याची आणि SC, ST मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी 5 वर्ष 3 वर्षे सूट असणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही परीक्षा शुल्क जर बघितली तर याच्यामध्ये परीक्षा शुल्क असणार आहे 1, 2, 3, 4 आणि 8. खुला प्रवर्गासाठी 700 रुपये, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी 350 रुपये असणार आहेत. त्याच्यानंतर पद क्रमांक 5 सध्या उपलब्ध नाही खुल्या प्रवर्गासाठी, मागासवर्गीयासाठी या ठिकाणी 400 रुपये असणार आहे. त्याच्यानंतर 6 आणि 7 उपलब्ध नाही, मागासवर्गीयासाठी 350 रुपये असणार आहे. आणि 8, 9 आणि 10 साठी मित्रांनो 600 रुपये आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी 300 रुपये असणार आहे. आणि आपलं नोकरीचं ठिकाण मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तुम्हाला कोणत्या पण जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये तुम्हाला ही ड्युटी करावी लागणार आहे. आणि ह्याची पद्धत मित्रांनो ही पण ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे. हे अर्ज मित्रांनो शेवटची तारीख आपल्याला 2 मे 2025 पर्यंत या ठिकाणी आपला अर्ज करायचा आहे. आणि याची अर्ज करायची आपली जी वेबसाईट आहे ती वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे. तिथून पण तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी लिंकवर येऊन अर्ज भरू शकता. धन्यवाद. भेटू अशाच पुढे व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओ मित्रांना तुमच्या शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.